नासिक में कथित एप्स्टीन फाइल मामले को लेकर युवा कांग्रेस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ प्रदर्शन किया। कांग्रेस कार्यालय के बाहर कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए मामले की जांच और प्रधानमंत्री के इस्तीफे की मांग की। साथ ही प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि इस प्रकरण से देश की छवि प्रभावित हो रही है और भाजपा सरकार लोकतांत्रिक मूल्यों को कमजोर कर रही है। आज नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष गौरव पानगवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वच युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आज पूर्ण जगाचं लक्ष ज्या मुद्द्याने वेधलं आहे आणि संपूर्ण भारत देशाचं नाव ज्यामुळे देशात नाव जगात खराब होत आहे अशा या एप्स्टीन फाईलमुळे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव त्या घटनेशी जोडलं जात आहे आणि कुठेतरी याच्या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे। जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे आणि या लोकशाहीची हत्या करण्याचं काम ह्या बीजेपी सरकारमार्फत केलं जात आहे। त्याचा निषेध आज आम्ही इथे करत आहोत। एप्स्टीन ह्या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। भारत देशातलं कोण कोण त्याच्यात सहभागी आहे, मग तो पॉलिटिकल असेल अथवा दुसरं कोणी असेल, त्यांना त्याचं शासन झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। आणि याच मागणीसाठी आज आम्ही नाशिक शहरात, नाशिक जिल्ह्यात आम्ही याच्या संदर्भात आज आंदोलन करत आहोत आणि आम्ही याच्या मार्फत सरकारला इशारा देतो की आपण लवकरात लवकर या घटनेशी संबंधितांवर सर्वांवर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल, अजून आमचं आंदोलन प्रखर होईल। आणि आदरणीय आमचे नेते विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना संसदेत घटनात्मक जे पद आहे देशातला नंबर 2 हे विरोधी पक्षनेते पद असतं आणि विरोधी पक्षनेत्यावर असलेल्या आमच्या राहुलजी गांधी यांना संसदेत बोलू दिलं जात नाही। तर मला याचा निषेध इथे आम्ही व्यक्त करतो का जर विरोधी पक्षनेत्यालाच बोलू दिलं जात नसेल तर देशातल्या सामान्य जनतेचं, गोरगरीब जनतेचं, मायबाप शेतकऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचं ऐकणार कोण? आणि त्यामुळे सरकारच्या या विरोधात आम्ही या सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती शासन लागू करावं याची मागणी आम्ही आता करतो। आपण सर्वांना माहित आहे का राहुलजी संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये एप्स्टीन फाईल बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना बोलू दिलं जात नाही। नरेंद्र मोदी व त्यांच्या भारतीय पक्षातील जेवढे खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे व त्यांचं एप्स्टीन फाईलमध्ये का नाव येत आहे याचा खुलासा त्यांनी करावा। अजून पण त्यांनी मान्य नाही केले की त्यांच्या म्हणजे जे PM आहेत नरेंद्र मोदी त्यांचं ह्या एप्स्टीन फाईलशी त्यांचं नाव जोडलं जात आहे। एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव काही दिवसांपूर्वीच आलेलं आहे। एका मेलमध्ये आपण बघितलं आहे जेफ्री एप्स्टीन आणि नरेंद्र मोदींचे काय संबंध आहे। इस्रायलमध्ये त्यांनी एप्स्टीन ज्यांनी सांगितलं का इस्रायलमध्ये नरेंद्र मोदी यांनी जाऊन एक डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी काय कॉम्प्रोमाइज केलं आहे, हे एक फक्त कॉम्प्रोमाइज PM आहे। यांनी देश विकायचं काम केलेलं आहे।